नीट पेपर फुटी प्रकरण आता मुंबईमध्ये युवक काँग्रेसकडून आंदोलन या ठिकाणी केले जाते। NSUI कडून आंदोलन करण्यात आलेलं होतं आणि त्याच्यानंतर आता मुंबईमध्ये सुद्धा काँग्रेस ही आक्रमक झालेली आहे। कृष्णा सुंदरवाडकर आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। कृष्णा, विषयाला आपण पाहतो की कालपासून काँग्रेसचं नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये आंदोलन सुरू आहे। काल युथ काँग्रेसनं आंदोलन केलं आणि आज नॅशनल स्टुडंट ऑफ युनियन ऑफ इंडिया या विंगकडून हे आंदोलन केलं जात आहे। मुंबई काँग्रेस कार्यालयाच्या बाहेर हे आंदोलनाला सुरुवात झालेली होती। पोलिसांनी मोठ्या प्रमाणामध्ये बंदोबस्त या ठिकाणी सकाळपासून लावलेला होता आणि आता आपण पाहतो की धरणे आंदोलनाला सुरुवात सुद्धा या सगळ्या विद्यार्थ्यांनी केलेली आहे। सध्या पोलीस या सगळ्या विद्यार्थ्यांना हटवण्याचे प्रयत्न करत आहेत। काँग्रेसच्या युथ विंगकडनं काल आंदोलन झाल्यानंतर आज NSUI ही जी विंग आहे काँग्रेसची, त्या विद्यार्थ्यांकडून हे आंदोलन सध्या केलं जात आहे। आणि मागच्या 12 वर्षामध्ये ज्या काही 49 पेपर फुटीचे प्रकार घडलेले आहेत त्याच्या विरोधामध्ये हे सगळे निषेधाचं आंदोलन जे आहे ते केलं जात आहे आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा केली जाते आहे। सध्या पोलीस या सगळ्या आंदोलकांना बाजूला हटवण्याचा प्रयत्न करतायत। मगासपासून आपण पाहतो की काँग्रेसच्या कार्यालयाकडे येणारा जो काही रस्ता आहे तिथे बॅरिकेडिंग करण्यात आलेलं होतं आणि आता या सगळ्या विद्यार्थ्यांकडून धर्मेंद्र प्रधान यांचे जे काही फोटो आहेत ते फोटो हातामध्ये घेऊन निषेध आंदोलन केलं जात आहे। त्याचबरोबर त्यांच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा केली जाते आहे। सध्या पोलीस या सगळ्या आंदोलकांना हटवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये बंदोबस्त सुद्धा या सगळ्या परिसरामध्ये लावण्यात आलेला होता आणि घोषणाबाजी जी काही मगासपासून होत होती त्या घोषणाबाजीला घेऊन हे सगळे विद्यार्थी जेव्हा काँग्रेस कार्यालयाच्या बाहेर एकाच ठिकाणी उभं राहून आंदोलन करत होते तेव्हा त्यांना आंदोलन करू दिलं जात होतं। ठीक, नक्कीच धन्यवाद कृष्णा दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। किरण सर